वसईच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ससून अवघर इथल्या कारशेडला भीषण आग लागली। या आगीमध्ये शेकडो गाड्या भस्मसात झाल्या जळून, तर अथक प्रयत्नांनंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आता ही आग लावली की लागली याचा तपास पोलीस करतायत। कल्याण शहरातल्या टिळक चौक परिसरातील 7 मजली इमारतीच्या 7व्या मजल्यावरती आग लागली। देवासमोरच्या दिव्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवरती नियंत्रण मिळवलं असून पुढील तपास पोलीस करतात। पुण्यातील प्रसिद्ध मंडई आणि तुळशीबागेच्या परिसरातल्या एका प्लास्टिकच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी भीषण आग लागली। काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि परिसरात धुराचे लोट पसरले। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्न करून तासाभरात ही आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली। मध्य रेल्वेवरच्या भिवपुरी रोड स्थानकावरती पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी बदलापूर कर्जत मार्गावर आज विशेष मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय। तर माटुंगा आणि मुलुंड या स्थानकादरम्यान रुळांच्या दुरुस्तीच्या कामाकरता ब्लॉक घेण्यात आलाय। पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज रविवारी कोणताही ब्लॉक नसल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळतोय। आज 2019 सालातील सर्वात चर्चित आणि शाही विवाह सोहळा पार पडणारे राज ठाकरेंचे एकुलते एक सुपुत्र अमित ठाकरे हे विवाह बंधनात अडकणार आहेत। मिताली बोरुडे आपल्या मैत्रिणीसह ते सातारे घेणार आहेत। लोअर परेलच्या सेंट रेजिस मध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंचं लग्न आज आहे आणि या लग्नासाठी जेवणाची ऑर्डर पटवर्धन केटरर्सना देण्यात आली आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिहारी लोक राज ठाकरेंच्या घरी पाणीपुरीचे स्टॉल लावणार आहेत। पुणे मनपाचे माजी महापौर उल्हासराव ढोले पाटील अमृत महोत्सवामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आणि शरद पवार, छगन भुजबळ, गिरीश बापट, माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी कुरघोडी आणि किश्यांनी रंगत आणली। पूर्वी मनपाचे नगरसेवक खिशातून पैसे काढून दौऱ्यावर जायचे, मात्र सहकारी बँका आणि साखर कारखान्यांचे संचालक मंडळ काश्मीरला साखर धंदा पाहायला जातात आणि काश्मीरला तिथे ऊस नसतो, तिथे अभ्यास दौऱ्यावरती जात असल्याचा टोमणा शरद पवारांनी लगावला। काँग्रेसच्या महाराष्ट्र जाहीरनामा समितीची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांकडे सोपवण्यात आली। तर विद्यमान आमदार शरद रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीत गणेश पाटील, शाह आलम यांचाही समावेश आहे। उद्धव ठाकरेंनी सोमवारी खासदारांची विभागवार बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये लोकसभेचे उमेदवार ठरणार असल्याची माहिती मिळते। प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मोदी सरकारवर पुन्हा टीका केली। पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा अशी टीका या व्यंगचित्रातून करण्यात आली। तर चित्रात प्रजासत्ताकला फाशी देण्यात आली। वसईत भाजप पदाधिकाऱ्यांनी सूर्यास्त अगोदरच म्हणजे 4 वाजताच राष्ट्रध्वज उतरवला आणि तिरंग्याच्या जागी भाजप पक्षाचा झेंडा लावला। भाजपच्या या देशप्रेमानं सर्वच जण अवाक झालेत। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ठाणेकरांना रेल्वे विभागानं एक भेट दिली आहे। अनेक वर्षांपासून भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेसला ठाण्यामध्ये थांबा मिळावा यासाठी सेनेचे खासदार राजन विचारे पाठपुरावा करत होते। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ठाण्यात भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेसला थांबा मिळालाय। ड्राय डेला दारू विकणाऱ्या बार आणि रेस्टॉरंटवरती गुन्हे प्रतिबंधक शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे। नालासोपारा पूर्वेकडच्या लेकसाईड या बार आणि रेस्टॉरंटवरती ही कारवाई करण्यात आली। प्रजासत्ताक दिनी मंत्रालयासमोर आश्रमशाळेच्या 2 शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना अनुदान मिळत नसल्यानं सुमारे 20 शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनी मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान 2 शिक्षकांनी आपल्या अंगावरती रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सगळ्यांना ताब्यात घेतलं। पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनियर पदवीधारकांनी ससून रुग्णालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। विभागीय आयुक्त कार्यालयासमोरच सिव्हिल इंजिनियर्स उपोषणाला बसले। यातील 2 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आलं। विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळल्यामुळे उपोषणकर्ते विद्यार्थी आक्रमक झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 29 जानेवारीला होणारा परीक्षा पे चर्चा 2 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवरती करण्यात आली आहे। यावेळी हे चुकीचं असून आम्ही आमच्या कुठल्याही शाळेमध्ये हा कार्यक्रम दाखवणार नाही असा इशारा देत राष्ट्रवादीनं या निर्णयाचा निषेध केला। संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला, पण याच दिवशी पोटभर अन्न मिळावे या मागणीसाठी वसईमध्ये श्रमजीवी संघटनेच्या आदिवासी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा करून शासनाचा निषेध केला।
भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदीत अतिक्रमण आणि दूषित पाणी सोडल्यानं नदी नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. तिला वाचवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत नदीकाठी मानवी साखळी आयोजित करून नागरिकांचं प्रशासनाचंही लक्ष वेधून घेतलं. प्रजासत्ताक दिनाला जाण्यासाठी घाई गडबडीत असलेल्या दोन भावांचा बाथरूममध्ये मृत्यू झालाय. दोघे बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले असता दरवाजा बंद झाल्यानं दोघांचा अडकून मृत्यू झाला. गिझरच्या गॅसनं गुदमरून दोघेही बेशुद्ध पडले. तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात नेलं असता तिथल्या डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. डोंबिवलीतल्या देवीचा पाडा इथल्या परिसरामध्ये सेल्फी काढण्याच्या नादात अभिनवचा हा तरुण तोल गेल्यानं सातपूर खाडीमध्ये पडला. तो खाडीत पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. देवळा तालुक्यातील डोंगरगाव इथे वाळूचा ट्रॅक्टर उलटल्यानं 2 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झालाय. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कवळाणे या छोट्याशा गावात अत्यंत गुप्त पद्धतीनं सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावरती ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी छापा मारून जमिनीत पुरलेल्या अर्भकासह इतर साहित्य जप्त केलं. या प्रकरणी पोलिसांनी विवाहित आणि अविवाहित अशा 2 जोडप्यांना ताब्यात घेतले. नागपूरमधल्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील आजारी असलेल्या 14 वर्षांच्या बिबट्याचा मृत्यू झालाय. या बिबट्याला धाबा परिक्षेत्रातील मौजा सरांडी या जिल्हा चंद्रपूर इथून आणण्यात आलं होतं. या गावामध्ये धुमाकूळ घालत असल्यामुळे त्याला जेरबंद करून महाराज बागेमध्ये 2008 साली आणण्यात आलं होतं. नाशिक इथे काल बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पत्रकारांची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुजी हॉस्पिटलमध्ये येऊन भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आणि मुंबईतल्या कला विश्व आर्ट अकादमीच्या आणि श्री मुलुंड युवक प्रेरणा यांनी भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. उरी सर्जिकल स्ट्राईक या विषयावरती रांगोळ्या काढण्यात आल्या आणि शहीद या ज्वलंत विषयावरील 750 स्क्वेअर फुटांच्या भव्य आणि सुबक रांगोळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हे रांगोळी प्रदर्शन मुलुंड महाकवी कालिदास नाट्य मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलं होतं.